यावेळी मात्र दिशा भरकटल्या. पंचांचा इशारा वाईटचा येतोय. आव्हान धावाची पण धावसंख्या सिंगल वरती धावपलीकडे 2 धावा. इथे मात्र मिसफिल्ड आणि चेंडू निघून जातोय या सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. या इनिंग मधला पहिला चौकार आपण बघू फलंदाज नितीनच्या बॅट मधून आणि चौकार संघाची धावसंख्या वाढून होती. ते धावपलीकडे 6 धावा. खराब क्षेत्ररक्षण शॉर्ट एक्स्ट्रा कोर रिझल्ट मध्ये आणि डीप एक्स्ट्रा कोर रिझल्ट मधून हा चौकार पाहायला मिळतोय. पहिले षटक मार्गस्थ आहे दिलीप तारे. पुन्हा एकदा चेंडू ट्रॅव्हल होतोय ऑफ साइडला. यावेळी मात्र पॉइंट रिझल्ट मध्ये 1 धाव फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या सिंगल वाढून होते. धावपलीकडे 7 धावा. गोंदवली विपक्ष अंजूर हा पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना आपण पाहतोय. पहिले षटक मार्गस्थ आहे दिलीप तारे. वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिले षटक तोलतोय. आणि इथे मात्र पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज बाद होतो इथे अरविंद म्हात्रेच्या रूपाने. फलंदाज बाद होऊन पॅलमध्ये परतलेले आहेत गंगाबाद गोंदवली संघाचे. इथे मात्र संघ नायक प्रदीप खेलपट्टीवर पाहायला मिळतोय. इनफिल्डच्या वरून हा चेंडू टोललाय. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. 2 धावने स्वतःचा अकाउंट ओपन करतोय आणि 2 धावने गोंदवली संघाची धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या 2 ने वाढून होते. धावपलीकडे 9 धावा. पहिले षटक मार्गस्थ आहे या गोंदवली विरुद्ध अंजूर या 2 संघांमधील सामना. फुलटा चेंडू होता समोर खेळलेल्या चेंडूला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू जोपर्यंत फील करेल फेकी करेल थोडंसं मिसफील पाहायला मिळते. आणि परिणाम स्वरूपात जिथे 1 धाव होते ते 2 धाव फलंदाजाने पूर्ण केलेले आहेत. या 2 धावने धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते. 11 धावा. पहिल्या षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर गंगाबाद गोंदवली संघाची धावसंख्या 2 बाद. धावपलीकडे 11. धन्यवाद सुभाष धुमाल सर. आपण मान्यवर कक्षामध्ये मान्यवरांचं स्वागत आणि सन्मानाकडे बोलतोय. राहुल माली आपल्या शुभ हस्ते आपण जॉली स्पोर्ट कामतगार संघाचे सिनियर खेळाडू विलास बालू पाटील यांना सन्मानित करायचे. कमलाकर माली यांच्या शुभ हस्ते हा विलास पाटील सरांचा शुभ सन्मान या मान्यवर कक्षामधून केलं जाईल. चला प्रभाकर पुढे आपण वेलकम सुस्वागतम. मानकोली ग्रामपंचायतचे माजी सरपंच सुनीलदादा रामदास भोईर यांचं मान्यवर कक्षामध्ये शुभ आगमन झालेलं आहे. स्वागतम. बाळ्यामामा चषक 2024 या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्यानंतर आपण स्वागत आणि सन्मान करूया गंगामाता गोंदवली संघाचे अध्यक्ष नक्कीच एक आदर्श व्यक्तिमत्व गोपीमामा पाटील यांना आपण सन्मानित करूया. गंगामाता गोंदवली या संघाचे अध्यक्ष आहेत आणि गोंदवली गावचे एक आदर्श व्यक्तिमत्व गोपीमामा पाटील यांचा स्वागत आणि सन्मान राहुल माली याच्या शुभ हस्ते केला जातोय. त्यानंतर आमचे ज्ञानेश्वर भाऊ पाटील गंगामाता गोंदवली संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू ज्यांनी उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून गंगामाता गोंदवली संघातून आपली ओळख निर्माण करून दिलेली आहे. त्यांचा देखील आपण स्वागत सन्मान करूया. गंगामाता गोंदवली संघाचे
एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून त्यांची ओळख आहे. नानाभाऊ पाटील यांचं स्वागत आणि सन्मान राहुल मालीच्या शुभ हस्ते केला जातोय. धन्यवाद. सुनील दादा भोईर यांचा आपण स्वागत सन्मान या पुढील षटकांतर करण्यावर तत्पूर्वी जाऊया आपण समालोचन कक्षामधून ऐकूया सुभाष धुमाल सरांचा आवाज. धन्यवाद कालीराम केनी सर. इथे मात्र एक झेल सोडला जातोय लॉंग ऑफ रिझर्व मध्ये आणि त्याचा फायदा उचलून 2 धाव फलंदाज पूर्ण करतायत. दुसरं षटक मार्गस्थ अनिल पाटील गावदेव अंजूर संघाकडून दुसरं षटक चालतोय. काटकऱ्यांचा प्रयत्न इथे मात्र आपण पाहतोय या प्लॅन मेस चेंडू सरळ निघून जातोय इष्टरक्षकाच्या हातामध्ये. एक हलकासा अपील तिथे देखील केला जातोय. पंच संमत नाहीत. दोन्ही पंच एकत्र येत आहेत. स्क्वेलिक पंच विक्रम नाईक सर आणि मुख्य पंच आपण पाहतोय भाऊ पाटील सर. तर खेळ पुन्हा एकदा सुरू होईल कारण पंचांचा कुठल्या प्रकारचा इशारा इथं आलेला नाही. पंचाचा जोही निर्णय असेल तो अंतिम असणार आहे. क्षेत्रक्षण सजवायचं आहे. अंजूर संघ एक आपण क्षेत्रक्षण सजवायचं आहे. निर्धाव चिन्ह आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावर 13 धावा. दुसरं षटक मार्गस्थ असताना गंगामाता गोंदवले विरुद्ध गावदेव अंजूर या दोन संघामधील आजच्या रजनीमधील हे 5वा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. अनिल पाटील दुसरं षटक बदलतोय तर सामना केल्यापर्यंतच नेतील. समोर खेळलेल्या चेंडूला अगदी स्वतःच्या फॉलमध्ये अडवण्याचा प्रयत्न तिथे गोलंदाजाने केला होता. मात्र चेंडू अडवता येत नाही. तोपर्यंत एक धाव फलंदाज पूर्ण करतात आणि धावसंख्या सिंगल वाढते. धावसंख्या एका धावेने वाढून होते. धावफलकावर 14 धावा. एक धाव पूर्ण. दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते आणि 2 धावने धावफलकामध्ये बदल होते. धावसंख्या गोंदवली संघाची 2 ने वाढते. धावसंख्या 2 ने वाढून होते. धावफलकावर 16 धावा. इथे समोर खेळलेल्या चेंडूला 20 मध्ये क्षेत्ररक्षक मिसफील्ड करतोय आणि या दुसरी धाव घेण्याची संधी देखील तिथे निर्माण होते. 2 धाव फलंदाज पूर्ण करतात. क्षेत्ररक्षकामध्ये थोड्याशा नक्कीच चुका इथे अंजूर संघाकडून पाहायला मिळत आहेत आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलताना गंगामाता गोंदवली संघ आपण पाहतोय. धावसंख्या 18 धावा. दुसरं षटक मार्गस्थ असताना अनिल पाटील दुसरं षटक चालतोय. इथे शपलून चेंडूला केलेल्या या बॅकवर्ड स्कोल्डेक रिजन मध्ये आणि पुन्हा एकदा 2 धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजांना. मात्र दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज धावबाद. तिसरा फलंदाज बाद होतोय गंगामाता गोंदवले या संघाचा रनआउटच्या रूपाने. 2 षटकाची समाप्त झाले. 2 षटक समाप्तीनंतर गंगामाता गोंदवली संघाची धावसंख्या धावफलकावर 19 धावा. धन्यवाद सुभाष धुमाल सर. आपण मान्यवर कक्षामध्ये एक स्वागत सन्मान करणार आहोत. मानकोली ग्रामपंचायतचे माजी सरपंच सुनीलदादा रामदास भोईर यांचा शुभ सन्मान गुरुदत्त 40+ मानकोली आयोजित सुरेश बाळ्यामामा म्हात्रे चषकामध्ये केला जातोय. शुभ सन्मान धन्यवाद डीजे अभी ओटो कॉम्बॉक्स सुभाष धुमाल सर. 2 षटकांची समाप्त धावसंख्या 19. पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 11 धाव पाहायला मिळाल्या होत्या आणि 2 षटकाची समाप्तीनंतर 19 धावसंख्या
धावफलकावर पाहायला मिळते. यस सुभाष धुमाल एकंदरीत सुरुवात जी आहे ती अंजूर टीमच्या बाजूने चांगली पाहायला मिळते, कारण महत्वाचे 3 विकेट्स देखील गेल्यात आणि आतापर्यंत आपण पाहतो की 10ची सरासरी देखील गाठली नाहीये. नक्कीच धावसंख्या 19 आपण पाहतो. पहिले षटक दिलीप तरे याचं राहिलं होतं, ज्या षटकामध्ये त्याने 11 धावा खर्च केल्या होत्या आणि त्यानंतर अनिल पाटील याने आपल्या षटकामध्ये 8 धावा खर्च केलेल्या आहेत. रजनी क्रिकेट स्पर्धेचं आयोजन आपण पाहतो गुरुदत्त 40+ मानकुली यांच्या माध्यमातून सुरेश बालेमामा म्हात्रे चषक 2024. या स्पर्धेची आज शेवटची रात्र आणि शेवटच्या रात्रीमधील हा सामना आपण पाहतोय सध्या गंगामाता गुंदवली विरुद्ध गावदी अंजूर या 2 संघामध्ये. कट करण्याचा प्रयत्न इथे आपण पाहतोय. या बीट होतं एक्स्ट्रा मध्ये धाव घेण्याचा प्रयत्न तिथे केला जात नाही. धावसंख्या स्थिर. धाव प्लेकर 19 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर आपण तिसरं षटक प्रगतीपथावर संदीपच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. दुसरं षटक अनिल पाटील यांनी हाताळलं होतं, ज्या षटकामध्ये त्याने 8 धावा खर्च केल्या होत्या. यावेळी मात्र मिडल ऑफ द बॅट चेंडू घेता आला नाही. या पॉइंट रिझल्ट मध्ये चेंडू जातोय, तोपर्यंत एक सिंगल रन इथे पूर्ण करतो फलंदाज आणि सिंगलने संघाची धावसंख्या वाढून होती धावपैकी 20 धावा. इथे मात्र झेल सोडला जातोय. साहिल केनी यांच्याकडून एक ब्रेकिंग न्यूज आलेलं आहे. गावदे अंजूर संघाने जर सुरेश बालेमामा म्हात्रे चषकावर नाव कोडलं तर एक बकरा त्यांच्याकडून दिला जाईल. बोकड त्यांच्यासाठी नक्कीच जाहीर केल्या गेलेल्या आहे. जर अंजूर संघाने या स्पर्धेवर या चषकावर नाव कोडलं तर साहिल केनी यांच्याकडून ही ब्रेकिंग न्यूज आहे अंजूर संघासाठी. विकेट टू विकेट हा चेंडू होता. समोर खेळलेल्या चेंडूला मिड ऑफ मध्ये जोपर्यंत चेंडू फील करून फेकी केला जाईल तोपर्यंत एक सिंगल रन इथे फलंदाज पूर्ण करतात आणि सिंगलने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या सिंगलने वाढून होती. धावप्लेकर 23 धावा 23. तिसरे षटक मार्गस्थ आहे. आपण सामना पदक गंगामाता गुंदवली विरुद्ध गावदी अंजूर या 2 संघामध्ये. 23 धावा. यावेळी मात्र समोर खेळलेल्या चेंडूला एक धाव फलंदाज पूर्ण करतात. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न देखील केला जातोय आणि 2 धाव पूर्ण. धावसंख्या 25. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क पाहायला मिळत नाही. धावसंख्या स्थिर आहे. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्या 25 धावा. स्वर्गीय कबीर निर्मिल स्मृती चषकाचे आयोजक साहिल केनी यांच्याकडून गावदे अंजूर संघाला एक ब्रेकिंग न्यूज आहे. जर गावदे अंजूर संघाने या चषकावर नाव कोडलं तर गावदे अंजूर संघासाठी या साहिल केनी यांच्याकडून एक बोकड दिलं जाईल. साहिल केनी सध्या नक्कीच ही स्पर्धा लाईव्ह पाहत आहेत आणि त्यांच्याकडून या स्पर्धेसाठी आमच्या संप्रेषण कक्षासाठी आणि गावदी अंजूर संघासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. आणि अंजूर संघासाठी एक सुवर्ण संधी आहे. जर या चषकावर अंजूर संघाने नाव कोडलं तर साहिल केनी यांच्याकडून एक बोकड दिला जाईल. धावसंख्या 25. 3 षटकाची समाप्ती झाली. 3 षटक समाप्त तर धावसंख्या 25. गंगामाता गुंदवली संघ
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना. पहिले षटक दिलीप तरी यांनी हाताळलं होतं, ज्या षटकामध्ये 11 धावा त्याने खर्चले होते. त्यानंतर अनिल पाटीलच्या षटकामध्ये 8 धावा आणि संदीप याचं षटक चांगलं राहिलेलं आहे, कारण या षटकामध्ये त्याने फक्त 6 धाव खर्च केलेले आहेत. म्हणजे धावांचा जो ग्राफ आहे तो उतरता आपल्याला पाहायला मिळतोय. गंगामाता गोंदवले संघाचा पहिल्या षटकामध्ये 11 धावा, त्यानंतर 8 धावा आणि त्यानंतर 6 धावा. शेवटचे षटक घेऊन येतो गोलंदाज विजय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, इथे मात्र दिशा भरकटल्या. पंचांचा इशारा वाईट, आव्हान त्या धावाच्या रूपाने. धावसंख्या सिंगल नेवरते, धाव प्लेयर 26 धावा. इथून मात्र संदेश आक्रमण करावे लागेल गोंदवली संघाला, कारण जास्ती धावांचं आव्हान अंजूर संघासमोर जर उभा करायचं असेल तर. नक्कीच पूर्णपणे सहमत आहे तुझ्याशी, कारण आतापर्यंत आपण पाहतोय धावफलकावर ज्या आहेत त्या 27, तर 27 या धावसंख्येपासून मात्र आता बिना दिवाळीचे रॉकेट्स त्या ठिकाणी सोडावे लागतील टीम गोंदवलीला. बॅक टू बॅक दुसरा चेंडू हा वाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. दिशा भरकटलेली आहे, इथे मात्र फाईन केलेल्या चेंडूला फाईन लेग रिझर्व मधून चेंडू निघून जाईल सीमा पार. डीप फाईन लेग रिझर्व मधून हा चौकार. अतिशय दमदार फटका त्या ठिकाणी आपण पाहतोय. फलंदाज दीपकच्या बॅट मधून निघणारा पहिला चौकार. 4 ने धावफलक पुढे सरकले. 31, 31 धावा धावफलकावर झाल्या आहेत. शेवटचा अंतिम षटक आपण पाहतोय. पहिला 2 बॉलचा विचार केला तर 2 बॉल वाईड होते त्या ठिकाणी आणि त्यानंतर हा चौकार आलाय. पूर्णपणे बेल होता आणि आपण पाहतोय त्याचा पुरेपूर फायदा उचलताना फलंदाज फाईन खेळतोय, चौकार वसूल करतोय. इथे 20 मध्ये चेंडूला खेळलेला 100 रिझर्व मध्ये चेंडू ट्रॅव्हल होते. चांगले क्षेत्ररक्षण डीपला पाहायला मिळतंय. दुसरी धाव इथे पूर्ण केली जाते. चांगली रनिंग बिटवीन विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये पाहायला मिळते. या 2 धावेने धावफलकामध्ये बदल होतोय. धावसंख्या 2 ने गोंदवली संघाची वाढून होती, ती धावफलकावर 35 धावा, सॉरी 33 धावा, 33 डबल 3. गंगामाता गोंदवली संघ नाणेफेक हाडल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना. 2 महत्वाचे खेळाडू खेळपट्टीवर आहेत गंगामाता गोंदवली टीमचा विचार केला तर. रनिंग बिटवीन द विकेट सातत्याने तुम्हाला चांगलं पाहायला मिळेल, यात काही शंका नाहीये. शेवटचे षटक मार्गस्थ आहे. विजय शेवटचे षटकात चालतोय. आतापर्यंत 2 चेंडू हाताळले आहेत आणि 2 चेंडूमध्ये 8 धावा त्यांनी खर्च केलेले आहेत, ज्यामध्ये 2 वाईट चेंडू देखील त्याने हाताळलेले आहेत. विजय राटा मोर द स्टंप. इथे मात्र दिशा भरकटले. 55 वाईट आणि या षटकामधील संदेश आपण बघतोय तिसरा वाईट चेंडू. यस, दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते. सलगचे पहिले 2 चेंडू देखील वाईट होते आणि त्यानंतर अजून एक वाईट बॉल आलाय. हा तिसरा वाईट बॉल. खराब गोलंदाजी. आव्हान त्या धावा दिल्या जातात आपण बघतो या षटकामध्ये. वाईट चेंडूपणे धावसंख्या 34, 34. शेवटचे षटक मार्गस्थ आहे. यावेळी मात्र पुन्हा एकदा दिशा भरकटला आणि यावेळी मात्र 5चा इशारा नो बॉलचा येतोय, कारण हा चेंडू पिचच्या बाहेर पिच होतोय आणि या 5चा इशारा नो बॉल. पुढील चेंडू फ्रीड देखील असणार आहे. खेळपट्टी सोडून चेंडू हाताला होता. अर्थातच 3 व्हाईट बॉल आणि त्यानंतर मात्र अधिक चेंडू बाहेर फेकला होता. भाऊ पाटील सरांचा पंखा नक्कीच इथे आता फिरताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावा धावफलकावर झाल्या आहेत 35. भाऊ पाटील सर नक्कीच इशारा करतात की हा चेंडू फ्रीड आहे. पाहूया फ्रीट और बिग हिट पाहायला मिळेल का. मुक्त फटका खेळण्याची संधी इथे फलंदाजीकडे चालून आलेली आहे. विजय यावेळी मात्र फ्रीट और बिग हिट तर खेळण्याचा प्रयत्न केलेला आहे. नुकसान कुठल्या प्रकारचं होणार नाही, कारण हा फ्रीट चेंडू होता. एक क्षण फलंदाज देखील आणि गोलंदाज देखील विसरला होता, कारण जवळ जल्लोष चालू होणारच होता त्या ठिकाणी. फ्रीट बॉलवर जेल पकडली आहे
अर्थातच फलंदाज सेफ आहे. धावसंख्या 36 शेवटचे षटक मार्गस्थ असताना आपण पाहतोय विजय गावदेव अंजूर संघाकडून शेवटचे षटक आदळतंय. विजय पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल ऑन साइडला उडवलाय. मिडल ऑफ द बॅट. चेंडू आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार. आणि दिलीप तरेसाठी ही गोष्ट नवीन नाही. अगदी रेग्युलर क्रिकेट खेळताना देखील याच प्रकारचं क्षेत्ररक्षण त्याचं राहिलेलं आपल्याला पाहायला मिळेल. हे आपण पाहू शकता अगदी गोलकीपर सुपरमॅन बनताना आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच सुभाष धुमाल सर, अलीकडच्या काळात दिलीप पाटील यांचा एक झेल देखील भरपूर व्हायरल झाला होता. वय वर्ष जवळजवळ 45 असेल, परंतु काय अफेक्ट्स. चार षटकाची समाप्त झाले. 4 षटकाची समाप्तीनंतर गंगामाता गोंदिवली संघाची धावसंख्या धावफलकावर निर्धारित 4 षटकामध्ये पाहायला मिळते. ते 46 आणि 47 धावांचं इथे लक्ष गावदेव अंजूर संघासमोर ठेवलं गेलेलं आहे. पहिलं षटक 11 धावांचं, दुसरं षटक 8 धावांचं, तर तिसरं षटक 6 धावांचं आणि शेवटच्या षटकामध्ये धावा आल्यात. आणि आता मात्र टोटल असं झालंय ज्या टोटलपासून नक्कीच फाईट करेल गंगामाता गोंदिवली संघ. 47 धावांचं लक्ष गावदेवी अंजूर टीम समोर उभा केलंय. कारण शेवटचं षटक तब्बल 21 धावांचा आला, ज्या षटकामध्ये नक्कीच खेळाडूंसोबत पंचांना देखील बिझी ठेवला गेला. 3 व्हाईट बॉल, 1 नो बॉल, चौकार, षटकार, दुहेरी धाव सर्व काही पाहायला मिळालं त्या षटकामध्ये. यस, कशा प्रकारे गोलंदाजी झाली आपण पाहू शकता. टेलिव्हिजन स्क्रीनवर हे या ठिकाणी दाखवलं जात आहे. ओम फोटोज लाईव्हच्या माध्यमातून यांची देखील प्रशंसा केली जाईल, ज्या प्रकारे टेलिकास्ट तुमच्यापर्यंत पोहोचवलं जात आहे. आणि खरं तर लाईव्हवाल्यांचा विचार केला तर एखादी स्पर्धा म्हटली की त्या ठिकाणी सर्वात आधी येणारे देखील लाईव्हवाले आणि सर्वात उशिरा देखील जाणारे लाईव्हवाले, भरपूर महत्त्वाची भूमिका. कॅमेरामॅन भारत यांचं देखील वर्क चांगलं पाहायला मिळत आहे. त्यानंतर अक्षय वटोरे, अनिल ददकेनी प्रोपरेटर आहेत, ऑपरेटर शुभम भोईर यांची देखील महत्त्वाची भूमिका. तर 47 धावा झाल्या आहेत. अर्थातच जे टार्गेट आहे ते 47 धावांचं आहे. 46 धावा झाल्या आहेत. रजनी क्रिकेट आपण पाहतोय या शेवटची अर्थातच चौथी रात्र. चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं या स्पर्धेच्या माध्यमातून. खास करून आयोजन भरपूर चांगलं पाहायला मिळतंय.
आपण पाहतोय गुरुदत्त 40+ मानकोली आयोजित सुरेश बालेमामा मात्रे चषक 2024. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. तर पंचांना देखील विनंती आहे आपण त्वरितच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. वेळ आपण थोडा कमी खर्च करा प्लीज विनंती आहे. गावदेवी अंजूर टीमचे कॅप्टन सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा. धन्यवाद सुभाष धुमाळ सर आणि संदेश वखारे तसेच शशिकांत म्हात्रे शशी यांचे देखील आपण आभार मानूया, कारण की त्यांनी देखील आज समालोचन कक्षामधून आम्हाला सहकार्य केलेले आहे. आपण मान्यवर कक्षेमध्ये शिवनाथ गणेश भोईर मानकोली गावचे समाजसेवक यांचा शुभ सन्मान अविन मालियाचे शुभ हस्ते केलं जाईल. सुरेश बाळ्यामामा म्हात्रे चषक 2024 या स्पर्धेच्या माध्यमातून शिवनाथ गणेश भोईर यांना देखील सन्मानित केलं जातोय. करण आपण देखील पुढे यायचंय. करण भोईर याला देखील आपण सन्मानित करूया. धन्यवाद. तर जाऊया आपण ऐकूया चालू सामन्याचं दुसरं सत्र संदेश वखारे यांच्या माध्यमातून. यस थँक यू व्हेरी मच कालीराम केनी. वली आपण थेट मॅचच्या दिशेने 47 धाबांचं लक्ष आहे आणि त्या धाबांचा पाठलाग पाहूया कशा प्रकारे केला जाईल. अतिशय चांगली स्पर्धा तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. भरपूर चांगलं आयोजन नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून. परंतु या स्पर्धेचा विजेता कोण या प्रश्नाचं उत्तर आज लेट उशिराने तुम्हाला नक्कीच समजेल. तर चला मॅचला सुरुवात करा. 47 धावांचा पाठलाग करण्यासाठी दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. दिलीप थरे विथ अनिल. तर फ्रंटलाईन षटक पहिलं षटक गंगामाता गोंदावले टीमच्या माध्यमातून अरविंद बॉलिंग ट्रॅकवर. पंचांचा अधिकृत इशारा आलाय. सामन्याला सुरुवात होते. षटक क्रमांक पहिला आणि षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल मिड ऑफच्या वरून ओढवलाय. अप्रतिम फटका. चेंडू लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील 4 धावा. चौकार. पाहतोय दिलीप थरेच्या बॅट मधून निघणारा पहिला बॉलवर पहिला चौकार. मिडल ऑफ द बॅट झाला. मोहर उमाटली होती 4 धाबांची. एक चांगला फटका त्या ठिकाणी परावर्तित केलाय दिलीप थरेने. तर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर अरविंद म्हात्रे. परंतु यावेळेस क्षेत्ररक्षणामध्ये थोडा बदल केला जातोय. समोरच्या दिशेने अर्थातच लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक सजवला गेलाय. तर एक क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नर रिझर्व्ह मध्ये देखील आपण पाहतोय. बाकी सर्व क्षेत्ररक्षक जे आहेत ते इनफिल्डच्या आतमध्ये आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल. या बॉलर्स देखील चांगला ड्राईव्ह केलाय त्या ठिकाणी. कव्हर रिझर्व्ह चुकी पाहायला मिळते आहे आणि त्या दरम्यान चुकीचं रूपांतर 2 धावेमध्ये झालंय. धावफलक 2 ने पुढे सरकेल. धावफलकावर झाल्या आहेत 6 धावा. षटक क्रमांक पहिला आपण पाहतोय. 47 धावांचं लक्ष आहे आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना पहिल्या 2 बॉलवर
6 धावा आतापर्यंत वसूल केल्यात दिलीप तरेने. षटकातील पुढचा बॉल. या बॉलर्स देखील अजून एक चांगला फटका इनसाइड आउट इनफिल्डच्या वरून उडवलाय. चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार. 4 धावा चौकार. जनतेच्या मनातला एकच राजा उभा. यस हा दिलीप तरेचा क्लास आहे. काय फलंदाजी करतोय या. त्या प्रकारे फटके खेळून काढल्यात. दोन्ही फटक्यांचा विचार केला तर पॉवर प्लेचं षटक चालू आहे आणि पॉवरफुल 2 फटके त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्यात. एक चौकार मिड ऑफच्या वरून उडवला होता तर एक चौकार कव्वालच्या वरून उडवलाय. अर्थातच क्लास आहे दिलीप तरेकडे. 10 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेचा बॉल सफल होऊन उडवलाय ऑन साइडला. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचल्यात. वाडा कॅच. अप्रतिम अलौकिक अविश्वसनीय अफलातून झेल. फलंदाज फेल दिलीप तरे. समाज कार्यासाठी त्यांनी कसली कंबर. या समाज कार्यासाठी त्यांनी कसली कंबर. यस दिलीप तरेची महत्वाची विकेट त्या ठिकाणी मिळाली. टीम गंगामाता गोंधवलीला. दोन चौकार त्याच्या बॅटमधून आले होते आणि त्यानंतर मात्र दिलीप तरेला देखील परतावं लागतंय. दीपक पाटीलच्या माध्यमातून चांगला झेल आपल्याला पाहायला मिळाला. यस हेमंत आहे त्या ठिकाणी. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इनॅट 3 नंबर 3ऱ्या क्रमांकावरती आपण संदीपला पाहतोय. तर अरविंद पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. पहिली विकेट काढली आहे त्या ठिकाणी अरविंदने. षटकातील पुढचा बॉल टाकण्यासाठी सज्ज झालाय. यस षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल पुढे ठेवला होता. बॅटची मोठाकडे लागली आहे त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक पोहोचल्यात. गली रिझन मध्ये चेंडू अडवला जातोय. सिंगल कंप्लीट. एक पेक्षा आधी एक काही एक नाही. धावफलक 1 ने पुढे सरकले. धावा धावफलकावर झाल्या आहेत डबल 1. 11 धावा धावफलकावर आपण पाहतोय. पहिल्या 3 बॉल मध्ये 10 धावा आल्या होत्या आणि त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक केलंय अरविंद म्हात्रे या गोलंदाजाने. षटक क्रमांक पहिलं आपण पाहतोय. अरविंद म्हात्रे पुन्हा एकदा. षटकातील पुढचा बॉल. समोर डावखुरा फलंदाज आलाय आणि त्यासाठी मात्र ऑनसाइडला प्रोटेक्शन वाढवलं गेलंय. पॉवर प्लेचं षटक चालू आहे. 2 खेळाडू आउटफील्ड मध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि दोन्ही खेळाडू जे आहेत ते ऑनसाइडला तैनात केल्यात. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल पुन्हा टाकावा लागेल. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतर धाव मिळेल. अवांतर धावेसोबत धावफलक पुढे सरकलंय. धावा धावफलकावर झाल्या आहेत 12 धावा. पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहतोय. 47 धावा विजयासाठी ठोकायच्या आहेत आणि आतापर्यंत 12 धावा धावफलकावर आहेत. टीम गंगामाता गोंधवली. यस आपण वेळ थोडा कमी खर्च करायचा आहे. भरपूर वेळ खर्च केला जातोय. प्लीज विनंती आहे की आम्हाला वेळेसंदर्भात सहकार्य करा. या वेळेचा बॉल आडव्या बॅटने खेळून काढलाय. चेंडू कार्पेटच्या साने जातोय. क्षेत्ररक्षक विनोद म्हात्रे चेंडूपर्यंत पोहोचल्यात.
त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट होतात आणि अशा प्रकारे षटक क्रमांक पहिला या ठिकाणी कंप्लीट झाले. पहिल्या षटकाची समाप्ती. धावा धावफलकावर झाल्या आहेत. 1 गडी बाद 14 धावा. पहिला षटक नक्कीच टीम गावदेवी अंजूरच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळतंय, ज्यामध्ये 2 शानदार चौकार आपण दिलीप तरेच्या बॅटमधून पाहिले. 14 धावा धावफलकावर आहेत. चला टीम मीटिंग आपण थोडी कमी घ्या. आयोजक वारंवार सूचना पोहोचवत आहेत तुमच्यापर्यंत. पहिल्या षटकामध्ये आल्या 14 धावा 1 गडी बाद. षटक क्रमांक 2 पाहूया कोणता गोलंदाज येतोय. भाऊ पाटील सर प्लीज थोडं लक्ष द्या, कारण पहिल्या षटकासाठी तब्बल 7 मिनिटाचा वेळ या ठिकाणी खर्च केलाय. तर आता मात्र षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवर विनोद म्हात्रे सज्ज होत आहेत. पाहूया विनोद म्हात्रे कशा प्रकारे गोलंदाजी करतील. यानंतर दीपक धीरज म्हात्रे, त्यानंतर नक्कीच प्रेमनाथ पाटील हे गोलंदाज देखील ऑप्शन त्या ठिकाणी आहेत. विनोद षटकातील पहिला बॉल. एकंदरीत 4 वेळेला आवाज दिलाय पहिल्या ओव्हर मध्ये. षटकातील पहिला बॉल. या बलेचा बॉल भरपूर वेगवान होता. चेंडू बेट केला त्या ठिकाणी फलंदाजाला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. षटकातील पुढचा बॉल. विनोद म्हात्रे पुन्हा एकदा. या बलेस देखील अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी आपण पाहतोय. शरीराचा वेध घेणारा चेंडू, मात्र त्या आधी या बॅट कट होता. सिंगल कंप्लीट. एका धावेसोबत धावफलक 15 वर पोहोचलाय. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल केला जात आहे, कारण एक डावखुरा फलंदाज खेळपट्टीवर आहे. अनिल पाटील जो वैयक्तिक 2 या धावसंख्येवर गेलतोय. विनोद म्हात्रे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस दांडी गुल त्रिफलाची फलंदाज बाद अनिल. मैदान सोडावं लागलं. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सतीश आलाय. पाहूया सतीश कशा प्रकारे फलंदाजी करेल. विनोद म्हात्रे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. षटकातील पुढचा बॉल. या वेळेचा बॉल समोरच्या दिशेने स्टेट ड्राईव्ह आपण पाहतोय. चेंडू लॉंग ऑफ लॉंगॉनच्या मध्ये उचलला जातोय. अरविंद म्हात्रे आहेत त्या ठिकाणी. सिंगल कंप्लीट. एका धावेसोबत धावफलक 16 वर पोहोचलाय. 16 धावा धावफलकावर झाल्या आहेत. वेलकम यशपाल ददमाली, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम. या बलेस टॉप एज लागलाय. चेंडू यष्टी रक्षकाच्या मागून ट्रॅव्हल झालाय, निघून जाईल लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा चौकार.
धावफलक पुढे सरकलाय. 2 20 धावा धावफलकावर झाल्या आहेत. या बलेचा बॉल हलक्या हाताने खेळून काढलाय. चेंडू कव्हरमधून ट्रॅव्हल होतोय. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट चांगलं पाहायला मिळालं. दोन्ही टीम्स भरपूर मजबूत आहेत. एक चांगलं बॅटल तुम्हाला पाहायला मिळेल या मॅचच्या माध्यमातून. 2 षटकाचा खेळ कंप्लीट झालाय. 22 धावा धावफलकावर आहेत. मात्र अजूनही 12 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 12 बॉलवर 25 धावांची आवश्यकता आहे. षटक क्रमांक 3 खूप महत्त्वाचा आहे, कारण या षटकापासून आपल्याला समजेल की शेवटच्या षटकामध्ये किती धावा उरतील. यस, बॉलिंग ट्रॅकवर दीपक पाटील येतोय. हा देखील एक महत्त्वाचा खेळाडू आहे. टीम गंगामाता गोंदावलीचा विचार केला तर, आणि सातत्याने दीपक पाटीलच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी आपण पाहत आलोय. परंतु या मॅचच्या माध्यमातून पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करेल. फलंदाजी करत असताना मात्र 9 धावांचं योगदान त्याने दिलंय आपल्या बॅटमधून. परंतु गोलंदाजी कशा प्रकारची राहील हे देखील आपल्याला पाहावं लागेल. षटक क्रमांक 3 दीपक पाटील यस, वेले संदर्भात पहिली वॉर्निंग या ठिकाणी दिली जाते पंचांच्या माध्यमातून टीम गंगामाता गोंदावलीसाठी. पहिली वॉर्निंग जरूर दिली आहे, त्यानंतर मात्र पॅनलाइज केलं जाईल. सो प्लीज कोऑपरेट करा, कारण पहिल्या 2 षटकांसाठी तब्बल 13 मिनिटाचा अवधी या ठिकाणी खर्च केलाय. षटक क्रमांक 3 दीपक पाटील बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पहिला बॉल. या वेलेचा बॉल पडल्यानंतर बाहेर बोलतोय. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अवांतर धाव मिळेल. अवांतर धावा मात्र कुठेतरी रोखाव्या लागतील. एका धावेसोबत धावफलक पुढे सरकलाय. 23 धावा धावफलकावर झाल्या आहेत. 23 झाल्या आहेत, मात्र 24 अजूनही पाहिजेत. येणाऱ्या 12 बॉलचा खेळ बाकी आहे. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. सिंगल कंप्लीट. एकच धाव एकापेक्षा आधी काही एक नाही. खास करून दीपक पाटीलचा विचार केला तर व्हेरिएशन, विविधता भरपूर आहे दीपक पाटीलकडे. ॲज अ बॉलर तुमच्याकडे वेग असून फायदा नाही आहे, तर वेग नियंत्रण आणि त्याचबरोबर व्हेरिएशन, विविधता असणं देखील खूप गरजेचं आहे. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल दुरून खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. चेंडू निर्धाव जातोय. एक चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये दीपक पाटीलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. उर्वरित 10 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता आहे. दीपक पाटील पुन्हा एकदा. या बलेचा बॅट चिकाडा लागली आहे. शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल कंप्लीट. पुन्हा एकदा एकच धाव. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. दीपक पाटील ज्या प्रकारे षटक फेकतोय. एक महत्त्वाचं षटक आहे दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून, कारण या षटकापासून आपल्याला समजेल की शेवटच्या षटकामध्ये किती धावा उरतील. या वेळेचा विकेट मोठ्या फटक्यासाठी प्रयत्न झाला, परंतु बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. चेंडू निर्धाव जातोय. अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्यात आतापर्यंत दीपक पाटील या गोलंदाजाने. षटकातील पुढचा बॉल. या वेळेचा बॉल पुन्हा टाकावा लागेल. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अवांतर धाव मिळेल. अवांतर धावेसोबत धावफलक पुढे सरकलाय. 26 धावा धावफलकावर झाल्या आहेत. 8 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता आहे. षटकातील पुढचा बॉल.
या वेळेस देखील अजून एक चांगला बॉल, अचूक टप्पा, अचूक लेंथ मेंटेन केली आहे दीपक पाटीलने. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते दीपक पाटीलच्या माध्यमातून. 5 बॉल टाकून झाल्यात, फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्यात. षटकातील पुढचा बॉल, या वेळेचा बॉल पुढे ठेवला होता, टॉप एज लागलाय, चेंडू थोडा वेळ हवेत होता, क्षेत्ररक्षक दूर आहेत, त्या दरम्यान सिंगल कंप्लीट. एकच धाव, एक पेक्षा आधी एक, काही एक नाही. तर अशा प्रकारे षटक क्रमांक 3चा खेळ कंप्लीट झालाय. 3 षटकाची समाप्ती. धावा धावफलकावर झाल्या आहेत 27 धावा धावफलकावर झाल्या आहेत. आणि आता मात्र शेवटचा अंतिम षटक, 6 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 20 धावा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळत आहे. मात्र शेवटचा अंतिम षटक, पाहूया कोणता गोलंदाज येतोय. बॉलिंग ट्रॅकवर प्रेमनाथ पाटील. दिवा स्पोर्ट दिवा टीमचे कॅप्टन आपण देखील सज्ज राहा. जॉली क्लब कामतगर संघाचे संघनायक आपण देखील तयारीत राहा. चालू मॅचचा विजेता संघ नक्कीच तुमच्या समोर खेळेल. षटकातील पहिला बॉल प्रेमनाथ पाटील. या वेळेचा बॉल पुन्हा टाकावा लागेल, वाईट बॉल. गुंदवली एक्सप्रेस प्रेमनाथ पाटीलला आपण पाहतोय. मात्र पहिला बॉल जो आहे तो वाईट फेकलाय, अवांतर धाव मिळाली. 6 चेंडू 19 धावा. प्रेमनाथ पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. षटकातील पुढचा बॉल, या वेळेस जोरदार अपील, पंच मात्र सहमत नाहीयेत. सिंगल कंप्लीट. लेग बाईटच्या स्वरूपात ही धाव आली आहे. एका धावेसोबत धावफलक पुढे सरकलाय. 29 धावा धावफलकावर झाल्या आहेत. उर्वरित 5 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता आहे. मोठे फटके ठोकावे लागतील त्या ठिकाणी टीम गावदेवी अंजूरच्या फलंदाजांना. या वेळेचा बॉल पुढे ठेवला होता, बॅट शिकाडा लागली आहे, खाली रिझन मध्ये चेंडू अडवला जातोय. सिंगल कंप्लीट. एकच धाव, एक पेक्षा आधी एक, काही एक नाही. मात्र एकेरी दुहेरी धावांमध्ये काम बनणार नाही आहे. उर्वरित नक्कीच 4 बॉलचा विचार केला तर 4 बॉलवर 17 धावांची आवश्यकता आहे. षटकातील पुढचा बॉल, या वेळेस देखील मिस टाइम फटका. चेंडू थोडा वेळ हवेत होता, स्वतः गोलंदाज चेंडू पर्यंत पोहोचतोय. त्या दरम्यान एक धाव कंप्लीट झाली आहे. पुन्हा एकदा फक्त आणि फक्त एकच धाव. राज्य कोणची बीजी साठी वाईनला फोन करायला लागेल. तीन चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे. हवाई मार्गाचा वापर करावा लागेल. बिग हिट, मोठ्या फटक्यांमध्ये डील करावे लागेल. षटकातील पुढचा बॉल, या वेळेचा बॉल पडल्यानंतर खाली राहतोय. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये, चेंडू निर्धाव गेलाय. अंजूर संघाचा विचार केला तर कुठेतरी शेवटचा अंतिम षटक विजयच्या माध्यमातून तब्बल 21 धावा खर्च झाल्या होत्या आणि त्या धावा कुठेतरी आता महाग पडतायत गावदेवी अंजूर टीमला. कारण शेवटच्या 2 बॉलवर 16 धावांची आवश्यकता आहे. या वेळेचा बॉल सोडून दिलाय, मात्र का सोडलाय याचं उत्तर फलंदाजाला द्यावं लागेल. औपचारिकता बाकी आहे या मॅच मध्ये.
फक्त आणि फक्त एका बॉलची फॉर्मॅलिटीज कंप्लीट करायची आहे गोलंदाज प्रेमनाथ पाटीलला. विजयाच्या उंबरठ्यावर विजयाच्या समीप आपण पाहतोय गंगामाता गुंदवली टीमला. शेवटचा बॉल. या बलेचा बॉल ऑफ साइडला उडवलाय. इनसाइड आउट फटका. संजय पोचला चेंडूपर्यंत आणि मॅच फिनिश. सामना जिंकलाय गंगामाता गुंदवली टीमने. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक टॉप लक गावदेवी अंजूर. मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा हेरो एक असा खेळाडू ज्याने आपल्या बॅट मधून ठोकल्या 22 धावा. नाव आहे नितीन. तर चला नितीन आपण मॅन ऑफ द मॅच साठी या.